तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या 100 दिवसीय विशेष कृती कार्यक्रमात बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, डाएटचे प्राचार्य JO भटकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक BR खरात, शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकाळ, शिक्षणाधिकारी योजना वैशाली ठग, गटविकास अधिकारी वेदिका सजगाणे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी NJ फाडके यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे। या उपक्रमाअंतर्गत मलकापूर शिक्षण विभागाने दफ्तर अद्ययावतीकरण, केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, कार्यालयीन सोयी सुविधा, कार्यालयाचे सुशोभीकरण, शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून शून्य प्रलंबितता असणे, सेवा पुस्तिका अद्ययावतीकरण, विविध शाळांना भेटी देऊन शिक्षक व मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करणे, न्यायालयीन प्रकरणे व विभागीय चौकशीची प्रकरणे निकाली काढणे, ऑनलाईन कामकाजाबाबत मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे अशी विविध कार्यक्रम राबवले। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गट शिक्षणाधिकारी NJ फाडके, शिक्षण विस्तार अधिकारी NV शिंदे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गजानन पाटील व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसीय कृती कार्यक्रम या संकल्पनेतून शिक्षण विभाग पंचायत समिती मलकापूर अंतर्गत शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेचे अद्ययावतीकरण, त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढणे आणि विभागीय चौकशी असतील, न्यायालयीन प्रकरणे हे सुद्धा तात्काळ निकाली काढणे, तसेच आपले सरकार पोर्टलवरील सर्व समस्या निकाली काढणे, या कार्यालयीन बाबीसोबतच कार्यालयाचे सुशोभीकरण करणे आणि NMMS या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना मिळवून देण्यामध्ये पुढाकार घेणे, त्याचबरोबर NMMS शिष्यवृत्तीचे सराव वर्ग तालुका स्तरावर आयोजित करणे, त्याचबरोबर सराव परीक्षांचे आयोजन करणे आणि यामधून 70 विद्यार्थी हे NMMS शिष्यवृत्ती पात्र ठरले असून त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार हा तालुका स्तरावर घेण्यात आलेला आहे। आणि मुख्यमंत्री महादी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद तसेच खाजगी व्यवस्थापनामधून मलकापूर तालुका हा जिल्ह्यामध्ये अव्वल ठरला आहे आणि या सर्व बाबी उत्कृष्ट ठरल्यामुळे मलकापूर तालुका हा अमरावती विभागात प्रथम ठरला आहे आणि ही आम्हा सर्वांसाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे।